शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये नेत असताना एका वकिलानं कोरटकरवर शिव्यांची लाखोली वाहिली। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणीच्या वेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली। कोरटकरला शिव्यांची लाखोली, वकील आक्रमक। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा न्यायालयातून बाहेर नेत असताना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली। कोर्टातल्याच एका वकिलानं कोरटकरला शिवीगाळ केली। त्यावेळी पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणात कोरटकरला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्रशांत कोरटकरचं व्हॉइस सॅम्पल घेण्यात आलं। व्हॉइस सॅम्पल घेताना 2 शासकीय पंच हजर होते। इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग आणि प्रशांत कोरटकरचं व्हॉइस सॅम्पल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं। फरार असताना कोरटकरनं वापरलेली MH34 CD 7720 क्रमांकाची गाडीही जप्त करण्यात आली। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या 4 जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। फरार असताना कोरटकर ज्या हॉटेलमध्ये राहिला त्या हॉटेल मालकांना कोल्हापूर पोलिसांनी चौकशीला बोलावले। फरार काळात कोरटकरला आर्थिक मदत कोणी केली याचा तपास पोलीस करणार आहेत। आरोपीला मदत केलेल्या लोकांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे। प्रतीक पडवेकर, धीरज चौधरी, हिजाफत अली आणि राजू जोशी या मित्रांची कोरटकरनं फरार असताना मदत घेतल्याचं समोर आलंय। सुनावणी सुरू असताना कोरटकरचे वकील आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यात खडाजंगी झाली। असीम सरोदे हे पोलीस आहेत की वकील आहेत असा सवाल कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी विचारला। सरोदेंचा आवाज म्यूट करा अशी मागणीही घाग यांनी केली। त्यावर मी माझी बाजू मांडतोय, माझा आवाज थांबणार नाही असं सरोदे म्हणाले। महाराष्ट्राचा आवाज कोणीही दाबू शकत नाही असंही सरोदे यांनी म्हटलं। त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला। असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्या समोर हे सगळं घडलेलं आहे। आम्ही आमचं म्हणणं सांगताना मुद्दाम मध्ये बोलणं आणि म्यूट करा असं म्हणणं हे योग्य आहे का हा प्रश्न आहे। म्यूट करण्यासाठी योग्य कारण असेल तर जरूर तसं म्हणावं, माझं काहीच हरकत नाही। पण आवाज दाबण्यासाठी आणि जी वस्तुस्थिती आहे तीच मांडू न देण्यासाठी म्यूट करा असं कोर्टाला सांगणं हे चुकीचं आहे असं मला वाटलं।